विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. सरकार म्हणते शिकवू नका, पण तुम्हाला आपलं संबंध रोज आलं पाहिजे आणि तुम्हाला नवीन नवीन भाग शिकायला मिळालं पाहिजे, म्हणून आपण हे करत आहोत. ठीक आहे, तर तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक करा. दिवाळीचा आनंद जरूर घ्या, पण अभ्यासाला विराम देऊ नका. याला पण तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवा, कारण आपली ही प्रक्रिया सुरूच राहिली पाहिजे. कारण एज्युकेशन इज द लाईफ लाँग प्रोसेस. एज्युकेशन इज द लाईफ लाँग प्रोसेस. इट इज कंटिन्युअस. इट कॅनॉट बी स्टॉप्ड असं म्हटलं आहे तज्ज्ञांनी. याचा अर्थ असा, शिक्षण ही आमरण चालणारी अखंड प्रक्रिया आहे, कधी संपत नाही. म्हणून निरंतर आपण काहीतरी शिकतच राहायचं आणि हे तर तुमच्या उपयोगाचं आहे, म्हणून शिकलेच पाहिजे. ओके, तर या ठिकाणी आपण मागच्या पिरियडला याच्या पूर्वीचे फायलम बघितले होते, म्हणजे अप टू एकायनोडर्माटा. त्यानंतर बघितलं आपण हेमिकॉर्डेटा. त्यानंतर आपण बघितलं फायलम कॉर्डेटा. अँड इन फायलम कॉर्डेटा देर आर 3 टाइप्स ऑफ द ग्रुप्स. त्याला म्हणतो आपण सब फायलम. सो सब फायलम युरोकॉर्डेटा, सब फायलम सिफेलोकॉर्डेटा अँड सब फायलम व्हर्टिब्रेटा. आपण त्यापैकी 2 सब फायलम पाहिले होते. कोणते कोणते? युरोकॉर्डेटा अँड सिफेलोकॉर्डेटा. आणि आता आपण पाहणार आहोत, आतापर्यंत जे बोललो ते मी मागच्या पिरियडचं, आता पाहणार आहोत आपण हे सब फायलम व्हर्टिब्रेटा. ठीक आहे, आता याचं नावच आहे व्हर्टिब्रेटा. म्हणजे इथं आतापर्यंत पाहिलं आपण इन कॉर्डेटमध्ये, इन सब फायलम युरोकॉर्डेटा अँड सिफेलोकॉर्डेटा देअर वॉज प्रेझेंट नोटोकॉर्ड. युरोमध्ये कोण होता? इन द टेल रिजन. मग नंतर आलं मग हेड रिजनमध्ये, बरोबर आहे. परंतु इथे नोटोकॉर्ड राहत नाही. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजे इन सब फायलम व्हर्टिब्रेटा देर इज नोटोकॉर्ड नॉट प्रेझेंट. त्याच्याऐवजी काय राहते? रिप्लेस म्हणजे त्याच्याऐवजी काय राहते? व्हर्टिब्रल कॉलम. तुमच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आहे का? नाही आहे, पण पाठीचा कणा आहे ना, तोच व्हर्टिब्रल कॉलम. मग आपल्यामध्ये ते असते. हा पहिलं कॅरेक्टर आहे. सेकंड, हेड इज वेल डेव्हलप. यांचं डोकं डेव्हलप असते, आपलंही असते. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. तुमचं ब्रेन आतमध्ये आहे आणि त्या ब्रेनच्या सभोवती हात लावून पहा बरं, काय आहे? डोक्याची कवटी आहे ना, कवटीचं हाड आहे ना, त्याला म्हणतो आपण क्रेनियम. सो इन दिस animals of subphylum vertebrata, their brain is well protected by hard covering that is called as cranium. ठीक आहे. त्यानंतर यांच्या आता 2 शब्द आहेत आपले, एंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटन. तुमच्याही बॉडीमध्ये आहे, जसं तुमचे केस डोक्यावरचे, अंगावरचे आणि नख, याला म्हणतो आपण एक्झोस्केलेटन. ठीक आहे. हे हार्ड मटेरियल दॅट प्रोटेक्ट द बॉडी आउटसाईड, त्याला म्हणतो आपण एक्झोस्केलेटन. दुसरा आहे एंडो. आतमध्ये काय? तुमच्या बॉडीच्या हाड आहेत, अस्थी आहेत, त्याला म्हणतो आपण एंडोस्केलेटन. तर एंडोस्केलेटन इट इज मेडअप ऑफ कार्टिलेज सबस्टन्स. कार्टिलेजिनस म्हणजे मेडअप ऑफ कार्टिलेज सबस्टन्स, हार्ड सबस्टन्स असते. जसं आपलं हार्ड असते ना, यासारखंच ते हार्ड सबस्टन्स असते, त्याला म्हणतो आपण कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन. एंडो म्हणजे आत, एंडोस्केलेटन म्हणजे सपोर्टिंग मटेरियल. किंवा काही काहीमध्ये आपल्यामध्ये नाही आहे, आपल्यामध्ये कोणता आहे? बोनी आहे. एंडोस्केलेटन आपल्याला काय? मेडअप ऑफ बोन्स. पण काही काहीमध्ये ते नसते. ते कोणतं असते? म्हणजे कार्टिलेजिनस असते. अशा प्रकारे सम कॉर्डेट्स आर जॉलेज. काही काही कॉर्डेटमधलं म्हणजे या सब फायलमधल्या काही ॲनिमलमध्ये जॉ राहत नाही, जबडा. आपल्या जबडा आहे ना, मी करतो ना, करतो ना, हा जबडा आहे तुमच्यामध्ये. स्नेकमध्ये आहे, बरोबर आहे, बाकीच्यामध्ये आहे, फ्रॉगमध्ये आहे, पण याच्यात नाही आहे. तर सम कॉर्डेट्स आर जॉलेस म्हणजे विदाऊट जॉ. त्यांना म्हणतात कॉल्ड ॲज ॲग्नाथा. हे शब्द माहीत ठेवा, ॲग्नाथा. ॲग्नाथा मीन्स जॉलेस कॉर्डेट्स विदाऊट जॉ. म्हणजे व्हर्टिब्रेटा ॲनिमल विदाऊट जॉ, दे आर कॉल्ड ॲज ॲग्नाथा. बट सम आर विथ जॉ, म्हणून त्याला नाव आहे ग्नॅथोस्टोमॅटा. माहीत ठेवा, दे आर कॉल्ड ॲज ग्नॅथोस्टोमॅटा. म्हणजे व्हर्टिब्रेटा ॲनिमल विथ जॉ. म्हणजे आपण कुठे येऊ? मग इथं येऊ, ग्नॅथोस्टोमॅटा. आता हे सब फायलम इज डिवायडेड, म्हणजे हा सब फायलम व्हर्टिब्रेटा इज डिवायडेड इंटू 6 क्लास. याचे 6 लहान लहान गट पडतात, त्याला आपण काय म्हणतो? आपण त्याला क्लास म्हणतो. ते नाव बा, कोणते कोणते क्लास याचे आहे? एकूण 6 क्लास आहे. पहिला आहे सायक्लोस्टोमॅटा, दुसरा आहे पायसेस, तिसरं ॲम्फिबिया,
आता सायक्लोस्टोमॅटा कोणता आहे? समुद्र प्राणी आहेत. पायसेस म्हणजे सगळे मत्स्य, सगळे मासे याच्यामध्ये मोडतात, पायसेस फिशेस. ॲम्फिबिया म्हणजे कासव, फ्रॉग आहे ना, टोड वगैरे, हे दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात पण राहतात. दे लिव्ह ऑन द लँड अँड ऑल्सो इन द वॉटर, त्याला म्हणतो आपण ॲम्फिबिया. आणि त्यानंतर रेप्टिलिया, जमिनीवर सरपटणारे प्राणी, स्नेक वगैरे, सरडा वगैरे सर्व, हे क्रोकोडाईल, मगर वगैरे, रेप्टिलिया. त्याच्यानंतर पडते कुठे गेलं, ॲव्ज, पक्षी सगळे, उडणारे प्राणी. त्यानंतर मॅमेलिया, सस्तन प्राणी जे आपण आहोत. असे एकूण 6 क्लास पडतात. तर आता आपण पहिल्यांदा माहिती पाहूया क्लास सायक्लोस्टोमॅटा. क्लास सायक्लोस्टोमॅटा, पहिला क्लास ऑफ सबफायलम व्हर्टिब्रेटा. ते माहीत ठेव, 2-3 आपण वाक्यात पाहिले आपण कॅरेक्टर ऑफ सबफायलम व्हर्टिब्रेटा. आणि याच्यानंतर मग प्रत्येकाचे अलग पुन्हा वेगळे वैशिष्ट्य आहेत. जसं आपण म्हटलं सायक्लोस्टोमॅटा, पहिला याचा कॅरेक्टर कोणता आहे? जॉलेस माऊथ, त्यांना जबडा राहत नाही. जबडा आहे का? इथं नाही आहे. मग काय आहे? सकर, ते शोषते पूर्ण. जॉलेस माऊथ, माऊथ असते पण काय राहत नाही, विदाऊट जॉ. दॅट जॉलेस माऊथ इज कॉल्ड ॲज सकर, म्हणजे माऊथ विदाऊट जॉ इज कॉल्ड ॲज सकर टू टेक द फूड. त्यानंतर स्किन इज सॉफ्ट, यांची स्किन कशी आहे? सॉफ्ट, विदाऊट स्केल, याच्यामध्ये काही राहत नाही, स्केल राहत नाही, म्हणजे खवले राहत नाही. असं माशावर खवले असते, सापावर, सरड्यावर खवले असते, यांच्यामध्ये राहत नाही. त्यानंतर पेअर्ड ॲपेंडेजेस, त्यांच्यामध्ये ॲपेंडेज म्हणजे शरीराचे उपांग, ते काही जोडी नसतात, पेअर्ड असतात. असले तर सॉरी, पेअर्ड ॲपेंडेजेस अब्सेंट, दिसते काही तर नाही आहे, म्हणजे अब्सेंट. याच्यामध्ये पेअर्ड ॲपेंडेजेस राहत नाही. मग अनपेअर्ड असू शकतात, पेअर्ड नाही. त्यानंतर एंडोस्केलेटॉन कार्टिलेजिनस, शरीराच्या आतमध्ये जो असतो सपोर्टिंग मटेरियल फ्रेमवर्क, त्याला म्हणतो आपण एंडोस्केलेटॉन. दॅट इज मेडअप ऑफ कार्टिलेजिनस हार्ड सबस्टन्स, म्हणतो या प्रकारचा आहे कार्टिलेजिनस. त्यानंतर मोस्ट ॲनिमल्स ऑफ दिस क्लास दे आर ॲक्टोपॅरासाइट, म्हणजे आहे त्या अन्नावर जगतात, त्याले त्यांना अन्न पचवायची गरज नाही. मग ते दुसऱ्या शरीरातले अन्न शोषून खातात, आयतं रेडीमेड फूड. ठीक आहे, याला म्हणतो आपण ॲक्टोपॅरासाइट. आणि एंडो म्हणजे आतमध्ये राहून त्याचं अन्न खातात, जसं जंतू वगैरे म्हटलं नाही का, तर हे बाहेरून राहून. मोस्ट ॲक्टोपॅरासाइट्स, एक्झाम्पल पेट्रोमायझॉन अँड मिक्झिन, हे एक्झाम्पल आहे. हे डायग्राम आहे पेट्रोमायझॉनची. कशी आहे? सकर आहे, हे गिल स्लिट आहे फॉर रेस्पिरेशन, हे याचं डोळा आहे, इकडे बॉडी आहे, हे शेपटीचा भाग. त्यानंतर आपण नेक्स्ट क्लास बघूया, क्लास पायसेस. आता हे डायग्राम काढली आहे फिशची, बहुतेक रोहू. पुस्तक पाहून घ्या डायग्राम कोणाची आहे, नंतर तुम्ही याला लेबल करून टाकायची, रोहूची बहुतेक. ठीक आहे, तर क्लास पायसेस. पायसेस आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल. आता तुम्हाला माहीत आहे ॲनिमल्स आर ऑफ 2 टाईप्स, कोल्ड ब्लडेड आणि वार्म ब्लडेड. कोल्ड ब्लडेडला म्हणतात पायकिलोथर्म्स आणि वार्म ब्लडेडला म्हणतात होमिओथर्म. आता याचा अर्थ काय? कोल्ड ब्लडेड म्हणजे काय आणि वार्म ब्लडेड म्हणजे काय? अर्थ खूप सोपा आहे, काहीही घाबरायचं कारण नाही. कसं बघा, द ॲनिमल्स दे कॅन देअर बॉडी टेम्परेचर ॲज पर सराउंडिंग टेम्परेचर. समजा हे ज्या ठिकाणी राहतात ॲनिमल, त्यातलं तापमान कमी झालं तर यांचं तापमान कमी होते. म्हणजे बॉडी हॅज ॲबिलिटी, their body has ability to change temperature according to the surrounding temperature, म्हणून त्याला म्हणतो आपण कोल्ड ब्लडेड. असे हे आहेत. दुसरे आहे वार्म ब्लडेड, जे आपण आणि पक्षी आहोत. तापमान वाढलं तरी पक्षी मरतात, प्राणी मरतात, माणसंही मरतात, थंडीतही माणसं मरतात. कारण काय? वी कॅन नॉट चेंज अवर बॉडी टेम्परेचर ॲज पर सराउंडिंग. आपलं तापमान वाढत नाही, कमी होत नाही. थंडीमध्ये तेवढंच, उन्हाळ्यामध्ये तेवढंच. पण तुम्हाला ना, तुम्हाला थंडीमध्ये तुमचं अंग गरम वाटे, उन्हाळ्यात तुमचं अंग थंड वाटते, कारण घाम जाते म्हणून. कारण आवर बॉडी टेम्परेचर इज ऑलवेज कॉन्स्टंट विदाऊट चेंजिंग. त्याला म्हणतो आपण होमिओथर्म, म्हणजे वार्म ब्लडेड. ठीक आहे, हे तुम्ही माहीत ठेवा. सो दीज ॲनिमल्स दे आर कोल्ड ब्लडेड. त्याला म्हणतो आपण टेक्निकल टर्म याला पायकिलोथर्म. पेपरला येते बरं, पायकिलोथर्म मीन्स कोल्ड ब्लडेड. असं इथे गिव्ह द एक्झाम्पल ऑफ पायकिलोथर्म ॲनिमल, तेव्हा तुम्हाला पटकन आठवावं लागेल का दीज ॲनिमल्स आर कोल्ड ब्लडेड. ठीक आहे, आता दीज ॲनिमल्स आर ॲक्वेटिक, म्हणजे कुठं राहतात ते? पाण्यात राहतात. बॉडी स्पिंडल शेप, बघा यांची बॉडी कशी आहे, मध्यभागी फुगीर, टोकाला निमुळतं. याला म्हणतो ब्रॉड ॲट मिडल पार्ट अँड नॅरो ॲट द एंड.
दिस बॉडी इज कॉल्ड ॲज स्पिंडल शेप याची बॉडी असते. का बरं अशी असते? कारण दिलं आहे पुढे टू मिनिमाइज रेजिस्टन्स ऑफ वॉटर. कारण ते पाण्यात समजा यांची बॉडी असली कोणासारखी, हरणासारखी, जमल का त्याला पाण्यात? त्याला पोतेल का? बरोबर नाही पोतणार. त्याला पाण्यात सहज पोता यावं. टू मिनिमाइज रेजिस्टन्स ऑफ वॉटर, पाण्याचा रेजिस्टन्स, विरोध कमी व्हावं, कमीत कमी व्हावं म्हणून अशी बॉडी असते. सरळ ते पाण्यामध्ये पोहतात. म्हणून ते बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज रेजिस्टन्स ऑफ वॉटर. प्रत्येक गोष्टीला याच्यामध्ये कारण दिलेलं आहे. पेअर्ड अँड अनपेअर्ड ॲपेंडेजेस. फिन्स, यांच्या बॉडीमध्ये पाय तर नाही पण फिन्स आहेत. काही फिन्स कसे आहेत? जोडीने, आणि काही फिन्स कसे आहेत? एकटे एकटे आहेत. म्हणून त्याला म्हटलं पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स आहेत. कशासाठी आहेत? काम दिलं आहे, यांचा उपयोग दिला आहे, फंक्शन दिलं आहे. ते कोणतं आहे? फॉर स्विमिंग, पोहण्याकरिता. त्यानंतर शेवटी एक फिन आहे, याला म्हणतो आपण टेल फिन. टेक्निकल नेम आहे कॉडल फिन. कॉडल म्हणजे टेल फिन. दॅट इज यूज्ड ॲज स्टिअरिंग. याचा उपयोग कशासाठी आहे? स्टिअरिंग. जसं आपण गाडी चालवतो आणि काय करतो? स्टेअरिंगमुळे काय होते? गाडीची दिशा बदलते. सो टू चेंज द डायरेक्शन म्हणजे ॲज अ स्टेअरिंग द कॉडल फिन इज यूज्ड. याचं काम आहे, फंक्शन ऑफ कॉडल फिन. त्यानंतर एक्झोस्केलेटॉन ॲज स्केल्स. याच्या बॉडीवर काय असते? असे स्केल्स असते. याला म्हणतो आपण एक्झोस्केलेटॉन. याला म्हणतो आपण स्केल, नाही का? असे बॉडीवरती या स्केल असतात, एक्झोस्केलेटॉन इन द फॉर्म ऑफ स्केल. हे झालं बाहेरचं स्केलेटॉन. आता आतमध्ये काय असते? एंडोस्केलेटॉन ॲज कार्टिलेज किंवा बोन. काही फिशमध्ये कार्टिलेज असते, काही फिशमध्ये बोनचं असते. So endoskeleton, it is in the endoskeleton, it is in the form of cartilage किंवा bone. Respiration with gills, यांच्यामध्ये इथे काय असतात? गिल्स असतात. फॉर रेस्पिरेशन प्रोसेस, here is gills. फॉर रेस्पिरेशन प्रोसेस गिल्स आर प्रेझेंट असते माशामध्ये. आता एक्झाम्पल पाहू आपण. रोहू, पॉम्प्रेट, सी हॉर्स असे नाव आहे. बाकीचे पुन्हा पुष्कळ आहेत. सो रोहू डायग्राम बहुतेक असाही पाहून घ्या तुम्ही. शार्क आहे, इलेक्ट्रिक रे आहे, स्टिंग रे आहे. हे सगळे याचे एक्झाम्पल आहेत. कोणाचे? क्लास पायसेस. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट क्लास ॲम्फिबिया. जसं आता ॲम्फिबिया म्हणजे द ॲनिमल दॅट लिव्ह इन द वॉटर अँड ऑल्सो ऑन द लँड, म्हणून त्याला म्हणतो आपण ॲम्फिबिया. दे आर स्ट्रिक्टली, आता हा क्लास आहे क्लास ॲम्फिबिया. These are strictly aquatic animal during larval life. लार्वल म्हणजे जेव्हा ते अंड्यातून बाहेर पडतात, त्यांना डोकं आणि फक्त टेलच असते, याला म्हणतो लार्वल लाईफ. त्यावेळेला दे आर लिव्हिंग इन ओनली वॉटर. स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ म्हणजे स्टार्टिंग लाईफ, स्टार्टिंगची अवस्था, स्टार्टिंग स्टेज, ड्युरिंग लार्वल स्टेज. आणि त्यावेळेला परफॉर्म ओनली रेस्पिरेशन, बरोबर आहे, इन वॉटर. तेव्हा पाण्यामध्ये फक्त ते गिलच्या सहाय्याने काय करते? रेस्पिरेशन करतात. स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ, परफॉर्म ओनली रेस्पिरेशन इन वॉटर विथ द हेल्प ऑफ गिल्स. त्यानंतर पूर्ण वाक्य लिहिलं तुम्ही करायचं. परफॉर्म ओनली रेस्पिरेशन विथ गिल्स. ते तुम्ही इथं लिहायचं, वहीमध्ये लिहिताना सुटून गेलं इथं, विथ गिल्स. ठीक आहे. कधी? ड्युरिंग लार्वल लाईफ. बट व्हेन दे बिकम ॲडल्ट, ड्युरिंग ॲडल्ट लाईफ दे हॅव टू टाईप ऑफ रेस्पिरेशन. कोणते कोणते? ॲक्वॅटिक रेस्पिरेशन आणि एरियल रेस्पिरेशन. जसा बेडूक पाण्यात जिवंत राहतो आणि जमिनीवर पण राहतो, म्हणजे दे हॅव बोथ काइंड ऑफ रेस्पिरेशन. कोणतं कोणतं? ॲक्वॅटिक आणि एरियल, हवेतलं रेस्पिरेशन जमिनीवर आल्यावर, हे सुद्धा इथं असते. सो ॲक्वॅटिक ॲडल्ट ॲम्फिबिया हॅव टू टाईप ऑफ रेस्पिरेशन. कोणतं कोणतं? ॲक्वॅटिक आणि एरियल, कारण तो दोन्ही ठिकाणी राहतो. बट द लार्वल ॲम्फिबिया, बरोबर आहे, कोणतं? लार्वल ॲम्फिबिया दॅट स्ट्रिक्टली ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे टू पेअर्स ऑफ ॲपेंडेजेस. यांना शरीराचे उपांग, याला पाय म्हणतो. दोन जोड्या, टू पेअर म्हणजे दोन पायाच्या जोड्या, म्हणजे किती? 4 पाय असतात यांना. टू पेअर्स ऑफ ॲपेंडेजेस. आता यांना मग नखं असतात, पण त्यांच्या डिजिट विदाऊट क्लास, त्यांच्या बोटावर नखं राहत, नखं असतात, नखं राहत नाही, नखं नसतात. हां,
सो डिजिट्स म्हणजे बोट विदाऊट क्लाज, नकाशिवाय यांचे पाय असतात. तर तुम्ही बघितलं बेडूक वगैरे सापडला गावात वगैरे पाहून घ्या नीट निरीक्षण करून, त्याला पकडून दुरून असं पाहायचं, काय हरकत नाही, पकडण्यापेक्षा दुरून पाहता येते. एक्झोस्केलेटॉन अब्सेंट, त्यांच्या बॉडीवर कसलं आवरण राहत नाही. तुम्ही कधी पाहिलं का बेडकावचं, कधी खवले वगैरे कधीच राहत नाही. स्किन इज विदाऊट डेरिव्हेटिव्ज, स्किनवर कुठलाच असा भाग राहत नाही. डेरिव्हेटिव्ज म्हणजे स्किनपासून उत्पन्न झालेला भाग कोणताच राहत नाही. स्किन इज विदाऊट डेरिव्हेटिव्ज. अँड मॉइस्ट, यांची स्किन कशी असते नेहमी, स्किन इज मॉइस्ट, त्वचा ओली असते. जर तुम्ही बेडकाला हात लावून पाहिलं तर तुम्हाला कळेल. स्किन इज मॉइस्ट. कशासाठी असते मॉइस्ट असते? फॉर रेस्पिरेशन. कशासाठी? फॉर रेस्पिरेशन. कारण जमिनीवर ते स्किनद्वारे ब्रिदिंग करतात, एक्सचेंज ऑफ गॅसेस, ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात. फॉर रेस्पिरेशन. एक्सटर्नल इयर अब्सेंट, त्यांना तुमच्याकडे कान राहते का? बेडकांना कान नाही राहत, पण इन प्लेस ऑफ दॅट इयर टिम्पॅनियम इज प्रेझेंट, म्हणजे स्मॉल होल असतो. कशासाठी? ऐकासाठी. त्याला म्हणतो टिम्पॅनियम, त्याला म्हणतो आपण. टिम्पॅनियम इज प्रेझेंट इन प्लेस ऑफ एक्सटर्नल इयर. ह्याच्यानंतर नेक अब्सेंट, बेडकामध्ये मान नाही राहत, नेक अब्सेंट. आता एक्झाम्पल बघा यांचे, फ्रॉग, टोड, सॅलॅमँडर. आता फ्रॉग आणि टोड हे तुम्ही आपल्याकडे दिसतात बहुतेक. त्याच्यामध्ये मग फ्रॉग आणि टोड तुम्ही कसं ओळखाल? दोन्ही पाहायला बाहेरून सारखे दिसतात, पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे कसं. दोघातला फरक बघा. डिफरन्स बिटवीन द फ्रॉग अँड टोड. फ्रॉग, स्किन इज सॉफ्ट. बघा फ्रॉगची स्किन कशी असते? सॉफ्ट. टोड, स्किन रफ, त्याची स्किन रफ असते, खळबळीत असते. त्यानंतर फ्रॉग एग्ज इन मास, त्याचे जे अंडे असते फ्रॉगचे हे असते मॉसमध्ये, म्हणजे असे एकत्र असे याचे अंडे असते. कोणाचे? फ्रॉगचे. आणि याचे अंडे, दीज एग्ज आर इन द चेन, असे अंडे असते यांचे. कोणाचे? टोडचे. हा याच्यातला फरक आहे फ्रॉग अँड टोडमधला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे आपण वी हॅव फोकस ऑन डिफरंट ॲनिमल्स ऑफ डिफरंट क्लास इन व्हर्टिब्रेटा सब फायलम. ओके. सो हे वी शुड स्टॉप. काळजीपूर्वक सर्वांनी काळजी घ्या, दिवाळीचा आनंद जरूर घ्या, पण याला विसरू नका, हे तुमचं शास्त्र आहे. निरंतर आपल्याला ज्ञान येतच राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण शक्य झाल्यास आपण क्लास पण घेऊ त्या दिवशी बुधवारी. मी सर्वांनी तुमचं डाऊट्स ज्या बी आहेत, प्रॉब्लेम, तुम्ही ऑनलाईन क्लास तुम्ही हजर राहायचं. ठीक आहे. तसं तुम्हाला मी लिंक पाठवीन पहिल्यांदा तर 2 तासा अगोदर वगैरे. ठीक आहे. हां.